भाग्यश्री, काय नेमकं निकालपत्राच्या वाचनादरम्यान कोर्टानं सांगितलंय? कोकाटेंना दिलासा तर आहे, हे तर स्पष्ट आहे आणि मोठा दिलासा आहे. 1 लाखांचा जात मुचलक्यावर जामीन देखील दिला गेलाय. पण मग कन्व्हिक्शन आहे, दोषसिद्धी आहे, 2 वर्षांची शिक्षा त्यांना होणार की नाही याबद्दल देखील थोडंसं कन्फ्युजन आहे. अटक वॉरंट जे होतं त्याबद्दल तर त्यांना दिलासा आहे, त्यांना आता तुर्तास तरी अटक होणार नाही हे स्पष्ट आहे. आमदारकी वाचणार की नाही त्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे. भाग्यश्री, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगितलं गेलेलं आहे कोर्टाकडनं, क्लॅरिटी काय याबद्दलची? तर कोर्टाकडनं सुरुवातीला जेव्हा सरकारी वकील बोलत होते, सरकारी वकिलांना देखील कोर्टाने झापलेलं पाहायला मिळालं. एकंदरीत जर बघितलं तर ही संपूर्ण केस खरं तर रंजक ठरलेली पाहायला मिळाली अजिंक्य. मात्र एक गोष्ट मी इथे स्पष्ट करू इच्छिते की त्यांची जी दोषसिद्धता आहे ती कुठेही कमी झालेली नाही. ते त्या प्रकरणात दोषी आहेत. मात्र त्यांना सध्या 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन थोडक्यात त्यांना देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आता जसं अंजलीताई म्हणाल्या की हे एकलपीठासमोर हे जे R.N. लड्ढा हे एकलपीठ होते, एकटेच जज होते, त्यांच्यासमोर ही सुनावणी पार पडलेली आहे. आता ही सुनावणी कदाचित द्विखंडपीठ म्हणजे जे 2 जण बेंच असतात किंवा कदाचित 5 सदस्यीय खंडपीठ असतं, या खंडपीठाकडे सुनावणीला जाईल. ते कारण या संदर्भात जर आपण बघितलं तर या संदर्भात अनिकेत निकम लढतोय, त्यामुळे आणि माणिकराव कोकाटे आहेत, त्यांच्या मागे राजकीय बॅकग्राऊंड आहे. असं असताना ते कुठेही शांत बसतील असं वाटत नाहीये. कारण ते नक्कीच ह्याच्यावर एकतर सुप्रीम कोर्टात जातील किंवा उच्च न्यायालयातच द्विखंडपीठासमोर आमची सुनावणी परत लावा अशा पद्धतीची मागणी ते करू शकतात. आता मी पुन्हा एकदा सांगते, त्यांचा दोष सिद्ध झालेला आहे. त्यांचा दोष कुठेही कमी झालेला नाही. त्यांची दोष सिद्धता झालेली आहे. 1 लाख जामीन जो आहे तो त्यांना भरायचा आहे. आता त्यानंतर जो आमदारकीचा निर्णय आहे मंत्रिमंडळातला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.